वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे भाऊबीज, त्यासाठी मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आता मी चालली आहे रांगोळी काढायला। सकाळचे वाजल्यात 7:45। मी ॲक्च्युअलमध्ये तर नाही झोपले पूर्ण रात्र, तर मी आता रांगोळी काढायला चालले। तर रांगोळी काढेपर्यंत तुम्ही लोकांनी आमची सकाळची मस्ती बघून घ्या। सकाळ या रात्र काहीही बोला, म्हणजे लगभग आम्ही 4:30-5 वाजता फटाके फोडायला घेतलं, तर ते तुम्ही मस्ती बघा। तोपर्यंत मी रांगोळी काढते, ठीक आहे। तर इकडे लोक ट्रेंडिंगवाली रील बनवतात। हे असं होत आहे इकडे। त्यानंतर थोडे फटाके फोडले आणि खूप मस्ती केली। तर गाईज बघू शकता तुम्ही, माझी ऑलमोस्ट झालेली आहे रांगोळी, अजून काढायची आहे म्हणजे, पण तरी पण एवढी झाली आहे सध्या। तुम्ही बघू शकता आता ही रांगोळी काढून झाली आहे। मला माहिती आहे चांगली नाही, पण ठीकठाक काढली आहे। आता तिकडे बॉर्डर लाईन काढते। तर गाईज ही पण काढून झाली आहे। मला नक्की सांगा कशी वाटते। माहिती आहे बरोबर नाही केलं, पण टाईम नव्हता म्हणून फटाफट काढली। गाईज इकडे पण छोटीशी रांगोळी काढून घेतली। तर गाईज ह्या प्रकारे आता आली मी तयारी करायला, कारण आता येणार मोठा दादा आणि नितांशू दादा सुद्धा येणार आहे। सो त्यासाठी तयारी करायला आली आहे आणि झोप जाम आली ॲक्च्युअलमध्ये। खालती रांगोळ्या वगैरे आता काढून झाल्यात। आता मम्मीला फक्त चिल्ली बनवायसाठी हेल्प करायचं आहे आणि आता दादा येईल, मग मी पहिले तयारी करून घेते, मग आपण तयारी केल्यानंतरच भेटूया, ओके। तर गाईज मी आता रेडी झालेली आहे, मेकअप पण झालं आहे आणि केस पण बांधलं। केस परफेक्ट नाही आहेत, बट ठीक आहे, नंतरला पाहिजे तर मम्मीकडून मी नंतर बांधून घेईन। आणि मेकअप पण म्हणजे जास्त नाही केलं, फक्त आयशॅडो लावलं, पावडर लावले, ते आपलं फाउंडेशन नाही लावलं आहे, एवढंच लावलं। फाउंडेशन सोडून बाकी सगळं लावलं आहे, ठीक आहे। तर मेकअप वगैरे डन आहे, ड्रेस वगैरे घातला। मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते, तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर हा आहे माझा फायनल लुक, तर कसा वाटतं हे मला नक्की तुम्ही सांगा। तर गाईज तयारी करून काहीच फायदा नाही झाला आहे, का तर मला कामाला लावलं लगेच, म्हणून मी तयारी नव्हती करत लवकर। आता ओढणी अशी बांधली आहे, केस बांधलेत, आता कामं करते, कामं प्यार चालू आहे असा। मावशी आणि फोटो शूटिंग चालू आहे। बघू शकता किती मोठी टिकली लावली आहे आणि तुम्ही मस्ती बघितलीच असेल किती केली। आता एक भाऊ झालाय सकाळपासून, आत्ता एक भाऊ झालाय, ठीक आहे। त्यांच्या मुले मी झोपली नाहीये आणि अजून फक्त एकच भाऊ आलाय। टायमिंग दिला होता मला 9चा 8चा आणि हा दादा आला 10:30ला आला ना काहीतरी, आणि आता तो गेला बिचाराला, खूप थांबवला आम्ही। आणि त्याच्यानंतर हा भाऊ बघा, ज्याच्या हाताला लागला, निदिश हात दाखव, निदिश हात दाखव। हा, पाऊस पहिल्याच दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाऊस फुटलाय साहेबाच्या हातावरती, पूर्ण असा हात। मग दिवाळी चालू व्हायच्या आधी, ओके, मला नाही माहिती। आणि असं भाजलंय ना गाईस, तुम्ही बघितलं त्याच्या हाताला कसा लागलाय, तर खूप डेंजर पाऊस फुटलाय, डेंजर। आणि बिचारीची दिवाळी राहिली, पण तरी पण साहेब आमचा फटाके फोडतो, तरी सुद्धा आम्ही सांगितलं गाईस घाबरायचं कशाला फुकटचं, म्हणून मग बिंदास फोडायचे फटाके। तर दुसऱ्या हाताने फटाके फोडतो, त्याला सांगितलं फक्त दुसरा हात फोडून घेऊ नकोस, बस एवढं सांगितलं। त्यानंतर तीर्थेश आला, मग त्याला सुद्धा भाऊबीज केली आणि दुसऱ्या भावांची वाट बघत बसली। मग नंतर निदिश पण फ्रेश झाला, मला की त्याला पण भाऊबीज करून घेतलं। नंतरला प्रगतीने पण त्याला भाऊबीज केली आणि त्यांचे थोडे रिच्युअल्स असतात ते सुद्धा तिने फॉलो केले। त्यानंतर मोठा दादा आला, मग त्याला पण लगेच भाऊबीज करून घेतलं। आमच्याकडे जेवायला राईस, नूडल्स आणि पनीर चिल्ली या जेवायला। मला खूप झोप आली ॲक्च्युअलमध्ये, पण आता जस्ट जेवली आहे आणि बसले, का तर मितांशूस येतात म्हणून। मग आता त्यांची आरती करेन, त्यांची आरती करेन, त्यांना भाऊबीज करेन आणि मग वरती जाऊन झोपेन पहिले, कारण खूप झोप आली आहे, खूप खूप खूप। तर बघा माझा कसा झाला आहे, मग आता पण भेटू नंतरला। ह्या प्रकारे लोक मॅच बघतात। ह्याचं जेवण झाल्यानंतर लगेच ह्याला पण भाऊबीज करून घेतली। त्या प्रकारे मी आली आता झोपायला, कारण खूप झोप आली, कारण आता कंट्रोल नाही होता माझ्याकडून झोप, म्हणून आता मी झोपते थोड्या वेळासाठी आणि मग नंतरला मम्मी मला उठवेल, जेव्हा उठवेल तेव्हा उठवेल। मग येऊरला जायचं आहे, मुलुंडला जायचं आहे आणि ट्रॉम्बेला जायचं आहे, तर अजून 3 जागेवरती जायचं आहे।
मग बघू आता कसं काय कधी कसं होतंय. ट्रॉम्बेला तर पप्पा त्यांच्यासोबत जाणार, मुलुंडला पण बघू पप्पांना सांगून न्यायला, नाहीतर मी जाऊन येईन. आणि येऊरला मला जायलाच लागेल. मग बघू कसं काय होतं. तर मी आता फ्रेश होते, चेंज करते आणि पहिले झोपते. मग आपण नंतरला भेटूया. गाईज मी आता उठली आहे, तुम्ही अवतार बघू शकता माझा कसा आहे. तर मी आता सध्या ड्रेस घातला आणि आता मेकअप करते, म्हणजे तयारी करते. आणि जास्त मेकअप नाही करत कारण ट्रॉम्बेला जायचं होतं. बट आत्या बोलल्या का तो येईल घरी सॅटर्डेला, तर त्यासाठी मग ट्रॉम्बेला जायचं कॅन्सल झालं आहे. मग आता मी जाणार आहे विघ्नेश दादाकडे आणि गणेश दादाकडे. तर हे 2 करून मी रिटर्न येणार, म्हणून मी जास्त मेकअप नाही करत. आणि सेकंड थिंग आहे मेकअप नाही करण्याचा, कारण मला ना लगेच असे फोड्या येतात चेहऱ्यावरती मेकअप जास्त केल्यावर. आणि आताच मेकअप केला आहे दुपारी, पण फाउंडेशन नाही लावूनसुद्धा मला फोड्या येतील, म्हणून बघू आता. तर मी रेडी होते आणि मग रेडी झाल्यानंतर आपण भेटूया. ओके, बघा माझा अवतार कसा आहे. तर गाईज मी परत रेडी झालेली आहे, बघू शकता. तर मेकअप नाही केला जास्त, डोंट वरी. आता मग आता चालली. तर ड्रेस आधीचाच आहे म्हणून मी तुम्हाला लुक दाखवत नाही बसत. मग चला, आता पप्पा खूप रागवलं, त्यासाठी लगेच निघूया चला. कारण येऊरला जायचं आहे आणि तिकडून मुलुंडला जायचं आहे आणि मग तिथून डायरेक्ट ट्रॉम्बेला जायचं आहे, बस एवढंच. म्हणजे नंतर लगेच घरी यायचं. तर त्यासाठी लवकर निघतो, कारण आता 8 वाजलेत. आम्हाला घरी येईपर्यंत आय थिंक सो 12 वाजतील, 12-1 समजा. बघूया, लवकर करायचा प्रयत्न करू. तर चला मग आता आपण निघूया. चला, तुम्ही पण माझ्यासोबत. तर गाईज आम्ही आलो तर भेट दाखवते. पाहुणे बसले पण आमच्यासोबत आली आहे फुकटची, बिन फुकटची आली आहे. आणि हे बघा पाहुणे बसले तिकडे आणि इकडे मॅच चालू आहे. त्यानंतर विघ्नेश दादाला सुद्धा भाऊबीज करून घेतली आणि तसंच आम्ही निघालो मुलुंडला जायला. तर गाईज आम्ही इकडे येऊरला आलो तर फुल गावाकडची फिलिंग येते ना. हो, मी तर फर्स्ट टाइम आले इकडे. ही सेकंड का थर्ड टाइम आहे ना? 4th टाइम. हां, ही फर्स्ट टाइम. चला आता आपण गाडीत बसून नंतर भेटतो. मुलुंडला गेल्यानंतर गणेश दादाला सुद्धा भाऊबीज करून घेतली. आणि ह्या मॅडमने व्हिडिओ काढायच्या अगोदर कॅमेरा पुसला नव्हता म्हणून ब्लर दिसते गाईज, तर हँडल करून घ्या. आता बघा आता कसा रॉकेट पेटवतो ना मम्मा. हे धंदे करतो म्हणजे सकाळीच प्रेशर आल्यावर सोड भाई, लांब पळ. रॉकेट पेटवायला चाललाय, पहिल्यात नको सोडू. गाईज फर्स्ट टाइम रॉकेट पेटवायला चाललाय. नाही काय नाही होणार तुला. इकडे नाही पडणार, तिथे नाही तर तिथे कुठेतरी जाईल. पण जर तू लगेच सोडलास तर तो खालीच पडून आपल्याच अंगावरती येईल. कोणी कोणत्या गाडीच्या खाली नाही गेला पाहिजे. ए दे मध्ये दे मला. तिच्याकडून घे. एक काय सगळ्यांकडे अख्खा पकडून ठेवू का? तर गाईज या प्रकारे आम्ही फटाके फोडून झालंय. रॉकेट झालं काय नाही बोल आता. हातामध्ये रॉकेट पेटवतं, तुम्ही लोकांनी बघितलंच असेल. नाही तर अशा प्रकारे ह्याला ओरडा भेटणार आहे. ओके, मग आता आम्ही चाललो ह्याला पूजायला. गाईज आता जेवण झालंय माझं आणि आता ह्याला पूजतो आम्ही, म्हणजे मी आणि ही मॅडम ह्याला पूजणार आता आम्ही. ओके. आणि ह्याची आहे 10वी आणि ह्याचा जरासा पण अभ्यास झाला नाही. झालं एवढूसा तरी. 12च्या एक गोष्टीची ना लाज वाटते मला. ठीक आहे, सांगते. उभा राहा, सरळ उभा राहा. 10वीला आहे आणि मी सेकंड इयरला. हाईट बघा. ह्याच गोष्टीची मला लाज वाटते. अभ्यास कर तेवढा 10वी. मग ह्याला सुद्धा भाऊबीज केली आणि तसंच आम्ही लगेच निघालो कारण खूप लेट झालं होतं. तर गाईज आता निघालो जेवण वगैरे झाल्यावर. हा बघा गोला आणि सध्या दोन्ही गाड्या अटकल्यात. ही स्कॉर्पिओ पण इकडे आणि तिकडे इनोवा पण अटकली. ही हालत आहे ह्या लोकांची. मग आता बघू, थांबतो आणि मग गाडी निघाल्यावरती निघतो.
तर गाईज मी आता ब्लॉग इकडेच एंड करत आहे. तर तुम्ही बघितला कसा गेला माझा दिवस. आता मेकअप काढते, तर ब्लॉग इकडेच पहिल्यांदा एंड करते. मग आपण भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा येईल तेव्हा. आणि आधीचे जर व्लॉग्स नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन व्लॉग्स बघून या सर्व. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, आता आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.